तुझी ऑर्डर काय आहे? फरेरो रोशन. माझ्या लास्ट व्हिडिओला 2 जणांनी कमेंट केली आहे, सो थँक्यू सो मच. आणि लास्ट व्हिडिओ ॲक्च्युली खरंच ज्यांनी ती मिसळ विचार करताय ती मिसळ खायला जायचा, तर प्लीज परत एकदा विचार करा माझा व्हिडिओ बघून नक्की की ती मिसळ खरंच आहे का वर्थ इट. कारण की मला तर बिलकुल नाही आवडली आहे ती मिसळ. पण या, सो थँक्यू सो मच गाईज फॉर कमेंटिंग. अँड हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आम्ही आलो आहोत, बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळं वाटतंय ना, आम्ही आलोय तो वाड्यावर. आणि आता ननूने काय केलंय बघा. आणि ननू इकडे, ननूने बनवलाय पास्ता. ही मुलगी ना नुसतं काही ना काही तिचं चालूच असतं. त्या दिवशी पण आम्ही मंचुरियन आणि फ्राईड राईस केलेला. तो मला एक वेगळा मी ब्लॉग बनवला होता, पण तो असं त्याच्या पुढचं मागचं काहीच नव्हतं म्हणून मी तो टाकला नाही. पण तुम्ही आधी जाऊन तो बघा की आम्ही ते कसं सगळं बनवलं. त्याच्यामध्ये सगळी प्रोसिजर आहे, आम्ही सगळं करत होतो. तेव्हा पण मी इथेच बसले होते आणि इथूनच ब्लॉग चालू केलेला आणि आता पण तेच करते. सो पहिले तुम्ही ते जाऊन बघा. A few moments later. बरोबर, मी आली आहे माझ्या जुन्या घरी आणि आम्ही आता काहीतरी बनवतो आहे. इथे कॅप्सिकम मी फिरतीये, ननूचे कोबी किसणं चालू आहे, वैभवीचे गाजर किसणं चालू आहे आणि आम्ही तिघीच जणी फक्त कामं करतोय. थोडी. सो गाईज, आता आम्ही तिघीच फक्त काम करतोय, बाकी कोणीच नाहीये जे काम करत नाहीये. म्हणजे कोणी, म्हणजे मला ह्याचं वाटतं की आम्ही तिघीच फक्त काम करणार. काय तू करतीये का? तुला घेऊ का आता ब्लॉग मध्ये? घेते मी ऑलरेडी. हे प्रँक ऑन परिधी. मी ऑलरेडी कॅमेरा फ्लिप केला होता. सो परिधी पण मला हेल्प करतेय, ती पुसून देतीये आणि तिने धुतले पण आहे आणि मी ते कट करतेय. आणि मम्मी बघा आत्ताशी आली आहे. नाही बघा, ती अशी कॅच देते मला, दे. आणि तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितला ना परिधी कशी रडत होती ते. बहुत ज्यादा. हे बघा गाईज, एवढा कान. अगं काय करतीये? अन्न अन्न नाहीये ग ते, भाजी. अन्नाचाच प्रकार आहे ना भाजी, पण अन्नाचा प्रकार नाहीये, भाज्यांचा प्रकार आहे. पोटातच जाणार. कांदे चालले जे. आणि काय होतं परिधी? तरी पण तिचे स्ट्रगल चालू आहे गाईस. प्रोसेस इथपर्यंत आली आहे, ननू हे करतीये. तर तुम्हाला वाटतं की आता ह्याच्यावरनं तुम्हाला दिसत असेल की आम्ही काय बनवणार आहे. तर येस गाईस, आम्ही बनवतो आहे मंचुरियन. हे बघा, आणि परिधी पण खरंच खूप कामं करते आणि मम्मी पण तिकडे करते. हो खरंच, ती सगळा कचरा आमचा गोळा करून डस्टबिनमध्ये टाकायला मदत करते. थँक्यू परिधी. तिथे साईडला पण आम्ही लावले कामाला. येस, ऑलमोस्ट आमचं सगळं होत आलंय. आता आमचे फक्त गोळे बनवायचे बाकी. हा परिधी, होऊन जाईल ना? लगेच होऊन जाईल. मम्मी पिळलंय ना? त्याच्यात मम्मीच्या ह्याच्यात भिजो पाण्यात नाही त्याच्यात. ओ थँक्यू, हे मला आनंद. परिधी खरं सांग, व्हिडिओसाठी करते ना? खरं सांग इकडे बघ. आणि व्हिडिओ असला की व्हिडिओ ना. सो गाईज, आमचे मंचुरियन बनवून झाले आहेत. आमची ग्रेव्ही इकडे सगळ्यांनी खूप जास्त मदत केलेली तळून मिळून. आणि दुसरा मेन्यू पण आम्ही केलेला आहे, जो आहे शेजवान राईस. कारण की आम्हाला एवढ्या सगळ्यांना हे एवढेच मंचुरियन पुरणार नाही, म्हणून आम्ही राईस पण करून टाकलं. कारण की आम्ही सगळे इकडे खूप खाणार आहे. तरी हा बाई, तूही खिला. आणि परिधीने पण भरपूर मदत केली आहे.
गोळे बनवण्यापासनं ते सगळ्यापर्यंत व्हेरी गुड. सर्वात मोठं काम केलंय तिने 2 तास लावले त्याला टेबल हो साफ करायला. हे बघा टेबल पण तिने व्यवस्थित साफ केला आणि फोटो पण घेतलेत पॉरीनी. सो चला चला पटकन. FY ला वैभवी पास झाली ना म्हणून पार्टी करताय मंचुरियन आणि शेजवान राईस. हे बघा हे बघा सगळी मेहनत तिने केली. ननूने एकटीने मेहनत सगळं केली आहे. वाव बोलली. हा अच्छा ठीक है समझ गया. क्या बोल रही है पागल. हा तू म्हणून क्रेडिट दिला मी. हे बघा साले पाणीच पिते परी. गाईज एकदम भारी झाले तिथे पास्ता. खरंच भारी झाले ना आणि खूप गडबडीत केलं असं तिचं म्हणणं होतं पण भारी झालंय. हिनी ना गंगेवरनं हा आयटम आणलाय काहीतरी बटाट्याचा आणि पोंगा आहे बघा. ही पोंगे खातीये आणि त्याच्यासोबत हा आयटम खायचा आहे. हा बटाट्याचा आहे ना नानू. बघूया हा पण बटाट्याचा मसाला आहे आणि त्याच्यावर पोंगा दिला मी संपला. तुम्हाला रिकमेंड करते ट्राय करा. खूप मस्त आहे. आणि हिने रील मध्ये बघून घेते ना. आता मी पास्ता खाते कारण की मी गंगेवर चाललेली व्याख्यान होता कथकचा म्हणून. काय होतं काय व्याख्यान होता कथक. व्याख्यानमाला व्याख्यानमाला गेलेली मी. तिथं कथक होता एकदम भारी झाला. तिथं 4 कथक होते पण हिनी बोलले की 3 करून आपण घरी जाऊ. पण आम्ही घरी आलो. नाचायचं नव्हतं डान्स होते. नाचायचं नव्हतं डान्स होते. केले बोलते ती म्हणून बघितले. आम्ही आता चाललोय गाईज आईस्क्रीम खायला आणि हे बघा माझं आम्ही इकडे आता वैभवीला ऑर्डर सांगतोय कारण की खूप गर्दी आहे. आणि परिधी तुझी ऑर्डर काय आहे. फरेरो रोशन आणि परिधी इकडे ये. उद्या चालली आहे ना परिधीच काहीच चालली आहे. आता आपल्या ब्लॉग मध्ये परिधी नाही दिसणार. आता कधी दिसशील परिधी. अशी हो ना थोडीशी अशी. मला जेव्हा ना म्हणजे मी सेकंड पास गेले तर ठरलं तेव्हा मी येईल. आणि तिची मम्मी बघा. तिचा मी ब्लॉग आता ह्याच्या आधीचा जो मी तो ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही तो नक्की बघा. आम्ही एकदम भारीतली मिसळ खाल्ली आहे. एकदम वाह्यात मिसळ होती गाईज. प्लीज ट्राय करू तुम्ही पण. वैभवी म्हणते थांबू. ऑर्डर घेऊ दे ना. हा ही आमची वेटर आहे. अबे साले हाँ बहन. हाँ सर मैम और क्या चाहिए. वैभवीचा एक माहितीये का गाईस तुम्हाला. आम्ही जेव्हा पण डेअरी डॉनला येतो तेव्हा नेहमी वैभवी ऑर्डर घेत असते कारण की तिला सगळं माहितीये डेअरी डॉन मधले. तुम्ही माझा तो पण ब्लॉग बघितलाय का जो आम्ही डेअरी डॉन मध्ये शूट केलेला जो आम्ही तुम्हाला रेकमेंड केलेली आईस्क्रीम. तुम्ही सकाळी गेलेले तेव्हा आम्ही तिघच होतो. सकाळी गेलेले पण व्हेरी गुड आणि लाईक पण केलं होतं. ओ बघा गाईज एवढी छोटी मुलगी आपले व्हिडिओ लाईक करते आणि बघते आणि तिला लक्षात आहे तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात. परी त्यांना सांग करायला. करा गाईज. काय करा. तिचे व्लॉग्स खूप मस्त आहे. चिल्ड्रन पार्टी एवढी मस्त झालेली ना तिची. काय चिल्ड्रन पार्टी का चिल्लर पार्टी. चिल्लर पार्टी तो पण ब्लॉग तिने सजेस्ट केलाय गाईज. किती प्रमोट करते बाप रे. मन त्याची मम्मी कानात भरवते. सरप्राईज करा गाईज नॉट सबस्क्राईब. सबस्क्राईब कमेंट ओके आणि शेअर
शेअर सुद्धा करा. ओके, एकदा आपली वेटर आपली ऑर्डर रिपीट करतोय. प्लीज सर, प्लीज वेटर अपनी ऑर्डर रिपीट करना. मम्मी पप्पांची बटरस्कॉच पिस्ता आहे. व्हेरी गुड. फेरेरो रॉशर कप 2 आहे परिदे आणि शांभवीचं. फेरेरो रॉशर डबल स्कूप साईराज. डच केक कोन म्हणून. व्हेरी गुड. आणि वैभवीचं आणि साईराजचं तर नाही बोलली. माझं कोण आहे? फेरेरो रॉशर डबल स्कूप. तुझं सांगितलंय साईराज तिने. सायराज फेरेरो रॉशरच आहे ना दोन्ही. कोण आहे कोण? नाही कप आणते. ओके, सो वैभवी आमची ऑर्डर घ्यायला चालली आहे. परिधी उद्या चालली आहे. खरंच मला इतकं वाईट वाटतंय. हो, आणि तिचा नेमकी आजच दात पडायला आलाय. बघू. हा ना, खूप डेंजर गाईज. आणि घरी रक्त येत होतं. बापरे. पण तरी ती खूप स्ट्रॉंग आहे गाईज. तरी पण ती नेहमी अशी असते की मला काहीच नाही होते. ती खूप स्ट्रॉंग आहे. सो आणि परिधीची आज इच्छा होती ना, परिधी म्हणजे आज नाही, ती मला परवाच्या दिवशी म्हणलेली ना की तिला डेअरी डॉनची आईस्क्रीम खायची होती. सो जायच्या आधी जायच्या आधी हिने पार्टी दिली. थँक्यू गाईज. थँक्यू गाईज. मी नाही, अण्णा मामानी दिली आहे. मी अण्णा मामाला म्हंटले की आम्हाला जायचंय कारण की परिधीला आईस्क्रीम खायची आहे आणि ती उद्या चालली आहे कारण की पुण्याला. आणि का चालली आहे तू? तुला माहितीये का चालली ती? कारण की माझी स्कूल सुरू होणार आहे ना. आता कोणत्या स्टँडर्डला जाशील? हे काय वी? सेकंड. वाईफचा वी का? सेकंड. सेकंडला जाणार आहे गाईस ती. एवढी मोठी झाली आता. आता मला हाईट वाढवायची पुण्याला गेला की. बापरे, कोण म्हणलंय आणि तुला? पप्पा बोलले की हाईट वाढव ना. ही कोणासारखी दिसते काही कमेंट करू मला सांगा. नानू सारखी थोडी थोडी वाटते कधी कधी आणि कधी कधी सागर मामा सारखी पण वाटते. ही माझी ऍक्च्युली परिधी ही माझ्या मामाची मुलगी आहे आणि ही आत्या आहे माझी. सो तिची पण आहे. सो आता आत्या आणि मामा दोन्ही पण रिलेशन्स येतात. सो या परिधी त्याचा बाय प्रोडक्ट आहे. हाय गाईज. आणि परिधी अजून काय सजेस्ट करशील त्यांना? काय म्हणजे? अरे म्हणजे आपले कोणते व्लॉग सजेस्ट करशील त्यांना? म्हणजे अरे आपले सबस्क्रायबर जे बघतायत आपल्याला आता व्लॉग मध्ये. ते बघतात. हो, अबे साले. तुम्ही बघतायत ना, ते तिला असं वाटतं ते बघतायत आपल्याला आता पण. आम्ही डेअरी डॉनला आलोय बघा. तिथं सांगितलं ना, किती वेळा सांगते. तिथे बघा असे आईस्क्रीम्स लावले. तिथं दिसतंय फोटोला. प्लीज गेस्ट करा ही आईस्क्रीम. गेस्ट कर. सजेस्ट म्हणायचंय का तुला? आणि अरे मी व्लॉग्स म्हणले, त्यांची आईस्क्रीमचं काय प्रमोशन करते? आपल्या व्लॉग्सचं प्रमोशन कर. तुला कोणता माझा सगळ्यात जास्त व्लॉग आवडला किंवा रील आवडली? मला जास्त हिचा व्लॉग आवडलाय. कोणता? ते रिसॉर्टला गेले ना ते तुम्ही, ते आवडलं जास्त. कोणता? फर्स्ट, सेकंड, थर्ड कोणता पार्ट कोणता आवडलेला? फर्स्ट, मग थर्ड मला आवडलाय. बरं. आणि शांभवी पण बसली आहे इकडे. आम्ही मिसळ खायला गेलेलो परवा. सांगितला ना त्यांना तो ब्लॉग की बघा तो. त्याच्यामध्ये मम्मी काय म्हणलेली? तुझी मम्मी काय म्हणलेली? काय म्हणजे बुराळ पडलेली आम्हाला. एकदम बंडल मिसळ होती आणि साबदा मिसळ तरी चांगली आहे. नाही, पेरूची वाडी. पण पेरूची वाडीपेक्षा काही सगळ्यात भारी मिसळ आहे मला तरी असं वाटतं की श्याम सुंदरची MIDC. नानू पण एक कलाकार आहे गाईज, तुम्हाला अजून माहित नाही. ती अजून जरा जास्त ओपन झाली ना व्लॉग मध्ये, तर मला असं वाटतं की ती आपल्या व्लॉग मधली एक कॅरेक्टर होईल.
जिला खूप ट्रोल केलं जातं. ती अजून ऑफिसला पण नाही लागली. काय आता चला आता खूप बोर केलंय परिधीने. चलो काय गाईस परिधीची आईस्क्रीम खूप मस्त आहे. फरेरो रॉशर मस्त आहे, मला आवडली. नाईस. बघू परिधी. परिधीने मी सांगितले होते थांबा मी ट्राय कर. परिधी क्रेडिट स्टीलर. नाईस मस्त आहे. नन्नू तुझी कोणती आहे? हे घे परिधी. ओ गाईज आपण रेकमेंड केलेली डच केक आणि डच केक एक स्कूप डच केक. ओके. सायराची कोणती आहे? डबल स्कूप चांगलं आणि फरेरो रॉशर मी पहिल्यांदा ट्राय केली खरंच पण मस्त निघाली, मला आवडली. जाम भारी. आणि गाईज मी नाही मागवली आहे. वैभवीचा तिने शेक पिलाय आणि मी म्हणलं ह्यावेळेस आम्ही आईस्क्रीम आम्ही तिकडून निघालोय, आम्ही दुसरीकडे आलोय. आता आम्ही आलोय कुल्फी घ्यायला. तर मला कुल्फी खायची आहे आणि की आईस्क्रीम नेहमीच खाते, तर मला असं होतं की कुल्फी खाऊया. आणि कुल्फी ना इकडची हिरावाडीच्या या रोडची कुल्फी खूप मस्त आहे. तर तुम्ही खावा ती. आणि वैभवीने मला आणली आहे मावा.